सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी जंतर मंतरवरील तरुणाईचं आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीवर तरुणाई ठाम आहे आणि त्यामुळे शुक्रवारी झालेल्या सरकार आणि सीजेपी शिष्टमंडळाच्या बैठकीतही यावर कुठलाच तोडगा निघू शकलेला नाहीये। सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं। सीजेपीचं जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। सरकार प्रधानांचा निर्णय कधी घेणार? कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए। अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना, वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे। फिर कॉकरोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांचं विधान। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं असलं तरी सीजेपीचं जंतर मंतरवरचं आंदोलन मात्र सुरूच आहे। देशभरातील हजारो विद्यार्थी मागील अनेक दिवसांपासून जंतर मंतरवर ठाण मांडून आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी हे विद्यार्थी जंतर मंतरवर जमले। या मुद्द्यावर 20 जुलैला संसदेवरही मोर्चा काढला गेला, ज्यानंतर आता सरकारनं आंदोलकांशी चर्चा सुरू केली आहे। शुक्रवारी ही मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली। या बैठकीतही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी करण्यात आली। तो नंबर 1 डिमांड जो नॉन नेगोशिएबल है कि या तो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे या तो उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करे सरकार। नॉन नेगोशिएबल। नंबर 2, 1 करोड़ का मुआवजा सारे फैमिलीज के लिए जिनके बच्चे इस नीट के ब्रोकन करप्ट एजुकेशन सिस्टम के वजह से आत्महत्या करके मर गए। 1 करोड़ का मुआवजा। नंबर 3, जितने हमारे भाई बहन यहाँ पे पीसफुल तरीके से प्रोटेस्ट कर रहे थे एंड जिन्होंने ब्रुटैलिटी सहा पुलिस के वजह से एंड उनके ऊपर FIR दर्ज हुआ, वो सारे FIRs विड्रॉ किए जाए। 1 दिन में 2 दिन में धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त नहीं किया जाता है तो फिर कॉकरोच जनता पार्टी की तरफ से एक और कॉल दिया जाएगा, नेशनल कॉल दिया जाएगा 20 जुलाई की तरह। और हमने ये भी सरकार को बता दिया है कि इस बार का जो कॉल होगा वो 20 जुलाई से कहीं ज्यादा बड़ा होगा, कहीं ज्यादा व्यापक होगा और राष्ट्रीय स्तर पर होगा। जवळपास महिनाभरापासून जंतर मंतरवर अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे, पण तरीही सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला तयार नाहीये। आताही सीजेपी कडून या संदर्भात निर्णय घेण्यासाठी वेळ मागून घेण्यात आलाय। बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई। उनकी मुख्यतः 3 डिमांड्स थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा के लिए सुझाव थे। हमने उनको कहा है कि हम कल फिर आपके साथ दोपहर बाद मिलेंगे और फिर हम अपने जो चर्चा सरकार में होगी वो आपको बताएंगे। दरम्यान सरकारकडून सातत्यानं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी चालढकल सुरू असल्यानं विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे। जो भी कदम उठाए गए उसके बावजूद उनकी जो मांगे, जो प्राथमिकता उनकी मांगों में है, वो उन पर अमल नहीं होता, तब तक वो कैसे करेंगे? उनके साथ में कहाँ चर्चा हो रही है? उनके साथ में बैठ के आपको करना चाहिए, कहना चाहिए, उनको आश्वस्त करना ज़रूरी है और जो मांगे हैं उसके ऊपर अमल किया जाए और मामला निपट सकता है। लेकिन सरकार देर क्यों कर रही है इसमें? अब देर तो बहुत हो चुकी है। कॉकरोच जनता पार्टीचे जे प्रमुख आहेत अभिजित दिपके त्यांनी आज जाहीर केलं आहे की आंदोलन सुरू राहील त्याच मुद्द्यासाठी, ज्या मुद्द्यासाठी ते सुरू झालं। सोनम वांगचूक ही सुद्धा त्या आंदोलनात सहभागी होतील अशी माझी अपेक्षा आहे। राजीनामा तर धर्मेंद्र प्रधानचा झालाच पाहिजे।
माझा सरकारला एक प्रश्न आहे, जयदीप धनखडांचा तुम्ही राजीनामा घेतलात, का घेतलात? काय केलेलं जयदीप धनखडनी? एकदा देशाला कळलं? तुम्हाला कळलं? मला कळलं की जयदीप धनखडनी राजीनामा का दिला. कारण जयदीप धनखड तुमच्या अंगाशी आलेले म्हणून तुम्ही तुमचा राजीनामा घेतला. तर हा धर्मेश प्रधान आमच्या देशाच्या अंगाशी आलाय, तर त्याचा तुम्हाला राजीनामा घ्यायला होत नाही. महिना उलटल्यानंतरही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही. या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असताना आता देशभरात या विरोधात मोर्चे आणि आंदोलनं होतात. आता आंदोलकांसह विरोधकांनीही राजीनाम्यासाठी दबाव वाढवायला सुरुवात केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांवर सवाल उपस्थित करायला सुरुवात केली. तर शिवसेना मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचं दिसतंय. श्री वांगचूक यांनी उपोषण सुरू केलं होतं, त्यांनी आता स्थगित केलं. सरकारने बहुतांशी त्यांच्या मागण्या संदर्भात आता कार्यवाही सुरू केली. काही बाबतीमध्ये सरकारने आश्वासन दिलेलं आहे कार्यवाहीबद्दल. आता दुर्दैवानं ज्या हेतूसाठी आंदोलन होतं त्याचा जर आता हेतू संपलेला आहे, वांगचूक यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे. आता हे आंदोलन सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु मी काल माझी भूमिका स्पष्ट केली की विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे, त्यांच्या काय मागण्या आहे, सरकार नेहमी सांगतं आमची दारं खुली चर्चेला आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा हा पंतप्रधानांचा सर्वस्वी अधिकार आहे. परंतु आमच्या मते त्यांनी निर्णय का घेतला का घेत नाही यावर चर्चा करणं उचित नाही. म्हणून आता या 1-2 दिवसामध्ये मला वाटतं एक मोठा निर्णय कदाचित केंद्र शासनाकडून घेतला जाईल. नीट पेपर फुटीनंतर देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. या आत्महत्यांसाठी जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत तरुणाईनं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार पुकारला. सातत्यानं प्रधान यांच्यामुळे सरकारची कोंडी होतीये. त्यामुळे आता सरकार आणखी किती दिवस धर्मेंद्र प्रधानांची पाठराखण करणार की तरुणाईच्या आग्रही मागणीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.